ॲज युजल पुन्हा चालू झालेला आहे आपला नवीन ब्लॉग. खूप दिवसांनी, खूप वर्षांनी पुन्हा आम्ही निघालो आहोत एका नवीन ट्रिपला. आमच्या ताईने पुन्हा एकदा प्लॅन केलेला आहे. जबरदस्ती आम्हाला घेऊन जायचा प्रयत्न असतो तिचा नेहमीप्रमाणे. तर आम्ही कसाऱ्याला जातोय. कसाऱ्यावरून कुठे जाणार आहे, काय करणार आहोत, स्टे ट्यून. येस. तर आपल्याला कोण भेटलाय गाईस, थोडा गेस करा आपल्याला कोण भेटला असेल. आपली आयोजक ताई आणि तिचा पोऱ्या रेंज से हाय गाईस. यस, आज आम्ही चाललो आहोत कुठे, कसाराला चाललो आहोत पुन्हा एकदा रिसॉर्टला. फुल मजा येणार आहे. स्टे ट्यून गाईस. स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे. गॉगल तिथे लागलेला आहे. सांगा आता. हॅलो गाईज, आता पोहोचणार आहे. हा, कधी पोहोचणार आहे? 4:45. 3 तास ट्रेनमध्ये बसलाय. 3 तास झाले आम्ही ट्रॅव्हल करतो, अजून कसारा येत नाही. बरोबर ना? ओके, ठीक आहे, चालेल. फायनली आलो आहोत आम्ही कसारा स्टेशनला. आता इथून लोक इथून, बाप रे, 3 घंटे लागले आम्हाला. 3 घंटे यायला. बाप रे, लांब आहे खूप. आईचा अरे इकडूनच जायचं होतं. फायनली आम्ही आता बसलो आहोत गाडीमध्ये. हा इकडे काकांचा नंबर आहे. कधी आला तर ते नक्की तुम्हाला पिकअप ड्रॉप सर्व्हिस देतील. काय बोलताय, किती घेतात तिथे जायला? प्रवास करून आलेलो आहे. 3.5 तास तिचं तर लय झालंय. असं वाटतं गावामध्ये स्पेशल थँक्स टू दिस गर्ल. दिस आमची बहीण भावाजी बिचारे ऑलरेडी तिथून. ठीक आहे, ऑटो रिक्षा आहे का? नाही, ते थोडी माहिती घेत असतात प्रत्येक ठिकाणची. कुठे काय आहे, कुठे कुठलं दुकान आहे, काय माहिती घेत चाललेले आहेत ते. कुठं आहे? सो फायनली आलेलो आहोत. आता चेक इन केलं. चेक इन म्हणजे थोडं रिसेप्शनमध्ये जाऊन व्यवस्थित केलं. नाईस. यावेळेस व्यवस्थित चॉईस वाढली तुझी. अजूनपर्यंत काय फुल्ली बघितलं नाही, पण आतापर्यंत चांगली. आता मी चहा नाश्ता जरा घेतो आणि पुढे जातो. वडा, चहा आणि कुरमुरे. हा, चहा दे. मस्त. इकडे वडा आणि असा चिवडा आहे आणि इकडे चहा आहे. हो, कसा आहे भाऊजी चहा? कॉफी कशी आहे? लय आवडली आहे. ओके. आणि याला आवडली आहे बाई. हा शोभतो या ताईचा मुलगा. फुल छागऱ्या मारतोय रे आज. नको. तर विलामध्ये आम्ही एंट्री करतच आहोत. हा रँक बघू शकता. इकडे ऑलरेडी आधीच गेलेला आहे, पोहोचलेला आहे. छान जागा आहे एकदम. संध्याकाळचं तर नाहीच वाटतं एकदम. साई इकडे वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे पण आहेत. प्लेग्राऊंड वगैरे पण होतं तिकडे मागे किड्ससाठी. आणि इकडे मेन एंट्रन्स वगैरे. लेट्स सी. हा समोर आमचा स्विमिंग पूल एरिया आहे आणि डायरेक्ट इकडे डायरेक्ट आमचा रूम. छान असा आईस्पेस रूम आहे ऑलरेडी. तर आपण ना घाण नको करूया असं मला वाटतं. शूज वगैरे इथंच ठेवूया. इथं आपल्याला झोपायला लागणार आहे. रात्री आम्ही तिथे झोपणार आहे. सो बेटर की आपण शूज बीज भावाजी इकडेच ठेवूया. शूज वगैरे म्हटलं काय. चांगलं एकदम मोठा आहे. आईस्पेस रूम आहे. काय साहिल, 1 नंबर रूम आहे. थँक्स टू. अरे याचं काय वरती आलं. यस मस्त मजा येते. सो इकडे शूटिंग वाला एरिया पण आहे. इथे डायरेक्ट आपण बंदूक उचलून बघ धीरू. फुल हेवी आहे. जस्ट मार. अरे मारता नसेल, ठीक आहे, चालेल, नंतर बघू. आणि इकडे हा एरिया, याला काहीतरी बोलतात. आणि इकडे बुलवाले
पूलवरती बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. लेट्स सी. आणि खाली स्विमिंग पूल. बाकी सही आहे, सही. आजूबाजूचा माहोल पण खूप छान आहे. इकडे बघू शकतो मस्त असं प्रॉपर्टी. सुपर सनसेट पण होतं छान. लवली. आणि इकडे आमचा रूम. जस्ट हेडिंग टुवर्ड्स स्विमिंग पूल. लवली 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 सनसेट. फायनली आमचा बुल रेडी झालेला आहे. ओ भाई फिरवा सायल. आमचा बुल सोडू नका काय पण होऊ द्या भाई. अरे पकडून धर. पकड. साहिल एकदम भाई मजे. चर्च कर. नाही फिरवा जोरात. अरे नाही सटकत साहिल. कवर लवली. ए सरळ. अरे नाही सटकत आहे. सरळ बस. भाई साहब लवली. लवली मस्त. साहिलने सही कामगिरी केलेली आहे. बेड आता भाऊजी काय झालं. क्राईम आलेला आहे जरा थोडा. रिटायर झालेले आहेत आमचे प्लेयर. मस्त. बस दादा बस. भाई फिरो. थांब बाहेर चाललेस थांब. मस्त. आता आम्ही थोडं ऍक्टिव्हिटी करून आता इथे पूल मध्ये आलेलो आहे. पूल मधली सगळी पब्लिक आहे ती बाहेर गेले. आम्ही इकडे आलोय. ऍक्टिव्हिटी करून मजा आली. पण भाई साहब मजा आली. हाय रेंज जात आहे रेंजचा भाऊ. तर आता एकदम काळोख झालेला आहे आणि आम्ही अजून पण स्विमिंग पूल मध्ये आहे. फुल एकदम एन्जॉय केला. फुल स्विमिंग केलेली आहे. इकडे आमचा रूम पण छान दिसतोय. रेंजने खूप इथे मजा केली. रेंज एन्जॉय केला. यस खूप सारा एन्जॉय आम्ही केलेला आहे. लेट्स सी. आता रात्रीचं डीजे नाईट पण आहे. त्याच्यासाठी पण आम्ही रेडी होऊन जाणार आहोत. सी यू गाईज. मजा येते. दिस टाइम खूप छान होतं यावेळेस. काय रेंज. येस मित्र मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलं आहे. इकडे सगळेच फ्रेश झाले. डीजे नाईट साठी रेडी झालेलो आहे. यस मी पण फ्रेश होतोय. आणि हा रूम आहे ना खूप ऐसपैस आहे. आणि आम्ही एकच रूम का घेतला बिकॉज एका रूम मध्ये चिल आउट करायला एवढी मजा येते ना. काय यस चिल आउट. रेयांशने तर खूप मजा केली यार. काय स्विमिंग भाई काय. आता आम्ही जातो डीजे नाईटला. सी यू गाईज. सो यस गाईज सगळे तयार झालेले आहेत आणि आम्ही निघालो डीजे नाईट साठी. लेट्स सी. मी पण रेडी झालेले आहे. चलो सी यू गाईज. खाली बघू दे नाही तर मला काय दिसणार नाही. आम्ही आता मी आणि रेयांशने चॅलेंज लावलेला आहे. कुणाचा नेम लागतो बघूया. रेयांश चॅलेंज एक्सेप्टेड. थांबा पहिला जरा. रेयांश जरा थोडं हे पाहतो. पहिला रेयांश मारेल मग मी मारेल. रेयांश काय पहिला तू. 3 1 गो. रेयांशचा काय गेलेला नाही आता. माझी बाजू आहे मित्रांनो. रेयांश माझा लागेल की नाही.
मस्त पैकी हा बघा लागलेला आहे 10 वरती. राजकर वेलकम टू द ग्रुप मॅडम. मस्तपैकी बॅडमिंटन झालेलं आहे आमचं. रेयांश बॅडमिंटन घेऊन मजा आली? मजा आली फुल. यस. साहिल बॅडमिंटन द्यायचं त्यांना. इथं फुल आता मारामारी झालेली आहे बेडसाठी या दोघ्या बहिणींची. आता एकमेकीची केस पकडून ओढणार आहेत, तेवढंच काम बाकी आहे. तू वर रॅन झोपते सगळे तसं आहे. बॉयज लोक इकडे खाली आणि बाकीचे लेडीज लोक, लेडीज रेयांची लेडीज वरती झोपलेला आहे. गुड मॉर्निंग गाइस, दिस इज नेक्स्ट डे, नेक्स्ट मॉर्निंग, ब्युटिफुल मॉर्निंग. बापरे काय झोप लागलेली आहे रात्रभर. घंटाची झोप नाही लागली आहे, 2 तास झोपलो असेल रात्रभर. काय थोडंसं एक्सप्लोअर करायचं होता रिसॉर्ट म्हणून काय झोपलो नव्हतो. आणि थोडे बिझनेस आयडिया वगैरे प्लॅन थोडे
थोडी जीवनावरती या जीवनाची थोडी बिझनेसच्या रिलेटेड स्ट्रॅटजी होती ती आम्ही 4-4:30 वाजेपर्यंत डिस्कस करत होतो. कारण तुम्हाला माहिती आहे 4-4:30 वाजता बघितलेली स्वप्न ती पूर्ण होतात आणि आम्ही जागेपणी स्वप्न ती बघितली आहेत. मित्रांनो, लवकरच तुमच्यासमोर काहीतरी घेऊन येतो आम्ही नवीन आणि ताजं युनिक कन्सेप्ट घेऊन येतोय. लवाबदार तुम्हाला लवकरच ते अनुभवायला भेटेल आणि त्याच्यासाठी तुमची गरज लागणार आहे. नक्कीच. येस शुअरली. ठीक आहे, चालेल. आता वाजले जवळजवळ 8:30. आता उठतो आम्ही आणि ब्रेकफास्ट करायला जातो आणि मग पुन्हा झोपतो, पुन्हा जेवायला जातो आणि निघू मग आपण 4-5 वाजता. काय स्विमिंग पूलमध्ये पण जायचं आहे पुन्हा. ठीक आहे, बाकी इकडे पण सगळे उठलेले आहेत. रेयांश झोप झाली आहे का तुमची? हां, ओके, चालेल. बरं, ठीक आहे मित्र, बाय बाय. ब्रेकफास्टमध्ये मस्त पोहे, उपमा, काय हां, आणि उसल आणि कॉफी आणि टी आहे. ओके, ठीक आहे, चालेल. कसं आहे का? अरे अंश, कसं होतं नाश्ता वगैरे कसा होता जरा सांग. मस्त होता. काय काय आवडलं? फायनली दिस इज द लास्ट मील ऑफ आवर ट्रिप. व्हेज वन आणि नॉनव्हेजचे काहीतरी हाडका बिडका आहेत. रेयांश, आताचं जेवण कसं आहे जेवण? ठीक आहे. याच्यानंतर आपण डायरेक्ट फ्लाईट पकडून आम्ही खूप लांबचा पल्ला गाठायचा आम्हाला, जवळजवळ 7 तास लागतील. तोपर्यंत आम्ही रत्नागिरीत पोहोचू. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता जेवण, चांगलं स्टे वगैरे होतं. व्यवस्थित होतं. हो भाऊजी, यावेळेस एक नंबर होता. तुम्हाला कसं वाटलं मॅडम? या जेवायला चालेल, चांगलं होतं. आणि इथला पॅकेज पर पर्सन किती आहे? अच्छा, ते आमच्यासाठी डिस्काउंट दिलं होतं, पण 2000पर्यंत असू शकतं. सो या आणि आनंद लुटा. बाय बाय. आता झोपतो आम्ही. चला, निघालो आता आम्ही स्टेशनला जायला. आम्हा पण दाखव. चला, आम्ही आता निघालो स्टेशनला. आणि आपण तुम्हाला यायचं असेल तर या काकांना भेटा. बोल. आणि तुम्ही हेला बघू शकता. काकांना भेटा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्यांचा नंबर आहे. इकडे येत असेल तर जरूर कसं राहिलं काय. ठीक आहे, चालेल. रेयांचं नाव सांगा, तुम्हाला डिस्काउंट भेटेल. हॅलो गाईज, आम्ही आता निघालो आहे आपल्या घरी. ओके. आणि तुम्ही इकडे या, enjoy करा आणि जा. बाय. कुठल्या रिसॉर्टला गेलेलो? श्रूबेरी रिसॉर्टला गेलेलो. आता आम्ही कसारा स्टेशनला ट्रेन पकडले. जायला आम्हाला 3 तास लागणार आहे घरी. सगळ्यांना जागा भेटलेली आहे. रेयांश मात्र नाकामध्ये बोटं घालतोय, बोगदा करतोय कोकण रेल्वेचा नाकामध्ये. काय रेयांश, पुढच्या वर्षी
पुढच्या वर्षी त्याच्यातून ट्रेन जाईल बोगद्यातून आणि लवकरात लवकर आम्ही पोहोचू. बाय बाय. तोपर्यंत तुम्ही नक्की येऊ नका. हा नक्की येऊ नका. बाय बाय. तर ब्लॉग इथे समाप्त करू. बाय. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, बाय बाय. शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टिल देन बाय बाय. आणि आमची 1 मिलियन सबस्क्रायबर करा. आम्हाला युट्यूबवरचं हे भेटेल. 1 मिलियन बाय.